3,72,000 वर्षांपूर्वीची गोष्ट. पृथ्वीवर जेव्हा मानवाचे अस्तित्व केवळ एका आदिम प्राणीमात्रासारखे प्रायमेट्स होते, तेव्हा अवकाशाच्या अथांग समुद्रातून अन्नुनाकी नावाचा एक शक्तिशाली परग्रहावरील प्रजातीसमूह पृथ्वीवर उतरला. ते ओरियन ग्रे आणि सिरियस बी मधील मानवांच्या संकरापासून बनलेले एक अतिप्रगत जीव होते. त्यांच्याजवळ नेबू उरू नावाचे प्रचंड गोलाकार मातृयान होते, ज्याला लोक नंतर निबिरू नावाचा भटक्या ग्रह समजण्याची चूक करतात. पृथ्वीवर येण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश होता सोन्याची प्रचंड खणखण आणि संपत्ती गोळा करणे. पृथ्वीच्या भूगर्भातील सोन्याच्या खाणींमध्ये काम करण्यासाठी त्यांना एका मोठ्या कामगार दलाची गरज होती. जेव्हा त्यांनी पृथ्वीवरील आदिम मानवांना पाहिले, तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते की यापूर्वीच सीडर्स पाटाल नावाच्या महासंघाने या मानवांच्या जनुकांमध्ये काही परग्रहावरील बदल करून ठेवले आहेत. अन्नुनाकींच्या ऑपरेशन कमांडचा प्रमुख एनलिल याने या मानवांना केवळ गुलाम बनवण्याचा चंग बांधला. त्याच्यासाठी हे आदिम मानव म्हणजे फक्त सोन्याच्या खाणीत घाम गाळणारे, मूक आणि कमी बौद्धिक क्षमता असलेले कामगार होते. त्यांच्याकडून अमानुष मेहनत करून घेतली जाऊ लागली. परंतु अन्नुनाकींचा मुख्य जनुकशास्त्रज्ञ ईए याच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जेव्हा त्याने या मानवी प्राण्यांचा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्याला थक्क करणारी गोष्ट समजली. त्याला आढळले की या मानवांमध्ये 12 DNA स्ट्रँड्सची मोठी सुप्त क्षमता आहे. ते केवळ पशु किंवा गुलाम राहण्यासाठी बनलेले नव्हते. त्यांच्यात भविष्यात एका प्रगत सभ्यतेत रूपांतरित होण्याची ताकद होती. इयाने एनलिलच्या आदेशाविरुद्ध जाऊन एक धाडसी निर्णय घेतला. त्याने फक्त मानवी शरीरांना हायब्रिड बनवण्यावरच काम थांबवले नाही, तर त्यांच्या डीएनएची कंपनात्मक इथर वारंवारता व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी बदलली. त्याने जनुकांमध्ये असा बदल केला ज्यामुळे मानवी शरीरांमध्ये केवळ पृथ्वीची स्थानिक चेतना राहिली नाही, तर उच्च पातळीवरील विश्विक आत्मे, हायर कॉन्शियसनेस आणि स्टारसीड्स त्या शरीरांमध्ये सहजपणे आणि वेगाने अवतार घेऊ शकले. एका बाजूला एनलिल सोन्याच्या खाणींसाठी मूक गुलामांचे साम्राज्य उभारत होता, तर दुसऱ्या बाजूला जनुकशास्त्रज्ञ या गुप्तपणे मानवी वंशाच्या उत्क्रांतीचा आणि चेतनेच्या जागृतीचा पाया रचत होता. या एकाच प्रयोगात गुलामगिरीचे सावट आणि मानवाच्या भविष्यातील महान विकासाचे बीज एकत्र रोवले गेले, ज्याने पृथ्वीचा संपूर्ण इतिहास बदलून टाकला.